सुपुत्र डॉक्टर पद्मश्री पाटील त्यांचं 40 वर्ष जिल्ह्यावर नेतृत्व राहिलेलं आहे, मंत्रिमंडळात दबदबा राहिलेला आहे आणि आज एवढा त्यांचा वाढदिवस आहे. त्याबद्दल त्यांना काय शुभेच्छा द्या? त्यांना आमच्या या समितीच्या तर्फे तसंच गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना आणखीन उदंड आयुष्य लाभो. नमस्कार. आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं धाराशिव जिल्ह्यातील 13 ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी केली जात आहे आणि आजच त्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं एक मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे. आणि आजच तेरचे सुपुत्र आणि जिल्ह्याचे भाग्यविधाते डॉक्टर पद्मश्री पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना पण या निमित्तानं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. पाहू हा ग्राउंड रिपोर्ट. जवळपास 41 मुलांनी सगळ्या सहभाग नोंदवलेला आहे आणि अनेक म्हणजे 100चा आकडा पार होईल यावेळेस. सांगा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गेले 4-5 दिवसामध्ये अनेक उपक्रम आपण राबवत आहात. काय काय उपक्रम राबवले? पहिला आमचा अहिल्यादेवी चौक स्वच्छता केले, त्याच्यानंतर गुरुबा काकाचं मंदिर, पुन्हा त्रिविक्रम मंदिर, आपले मशानभूमी 2 ठिकाणचे आणि महादेवाचे 4 मंदिर अशी आम्ही स्वच्छता केली. पिंपळे सर, मला तुम्ही एक सांगा की प्रथमच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती डॉल्बी मुक्त होत आहे. काय संकल्प का तुम्हाला सुचला? अतिशय चांगला संकल्प आहे. आपले जेवढे महाराष्ट्रामध्ये मोठमोठे महामानव होऊन गेलेत त्यांच्या विचारांचा वारसा आपण जोपासला पाहिजे आणि तो विचाराचा वारसा जोपासण्याचं काम तेरमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती समिती आहे, त्यांनी या ठिकाणी आदर्श पद्धतीने साजरा करतायत. याचा आनंद आहे. त्या डॉल्बीच्या माध्यमातून तरुण पिढी कुठंतरी वाम मार्गाला जाते असे वाटतं आणि ज्या ठिकाणी प्रेग्नंट महिला असतील, वयस्कर लोक असतील, यांना पण त्या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो. याच्याही पलीकडं आपण समाजातील दात्याकडून पैसे गोळा करतो आणि हा पैसा डॉल्बीच्या माध्यमातून आपण नको त्या गोष्टीवर खर्च करतोय, याचं वाईट वाटतं. म्हणून डॉल्बी मुक्त ही जी मिरवणूक आहे किंवा ही जी जयंती आहे, या जयंती अतिशय आदर्श असा उपक्रम आहे. जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची जयंती साजरी केली जाते त्या ठिकाणी अशा स्तुत्य उपक्रम राबवावेत आणि हा एक आदर्श उपक्रम आहे असं मला वाटतं. मला सांगा देवकील साहेब, प्रथमच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती एक आगळ्या वेगळ्या स्वरूपात या ठिकाणी साजरी होते. एक कौतुकाची थाप पडते गावामध्ये, काय वाट सांगा? आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे की या सगळ्या कार्यक्रमाला समस्त गावकरी मंडळ आम्हाला सहकार्य करत आहे आणि मी तर असं म्हणेल की हा जो आगळा वेगळा नाही तर हाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबला गेला पाहिजे. कारण महापुरुषांनी बदलाचं समीकरण केलेलं असतं, ते बदल घडलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपण काहीतरी केलं पाहिजे. जर महाराष्ट्रामध्ये महापुरुषाच्या पुढं डॉल्बी लावून नाचण्याचा प्रोग्राम जर ही महाराष्ट्रातली तरुण पिढी करत असेल तर आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला स्मरून या सगळ्याला फटा देत या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन हा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथल्या सर्व तरुणांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी एकमुखाने आणि एकमताने या गोष्टीला पाठिंबा दिला आणि अतिशय उत्स्फूर्तपणे या सर्व कार्यक्रमामध्ये ते सहभागी झालेले आहेत. बरं, मला एक सांगा, आज तरुण पिढी लग्न सुद्धा कोणाचं असेल, मित्राचं असेल तरी डॉल्बी शिवाय लग्न होत नाही. तुम्ही जे निर्णय घेतला, क्रांतिकारी निर्णय, त्यात तरुण पिढीचा सहभाग ती मान्य झाली का? प्रयत्न करावा होता? कसं आहे की ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहित नसतो तो समाज कधीच इतिहास निर्माण करू शकत नाही. प्रथमतः आम्ही या 10-5 वर्षामध्ये तरुणांना या महापुरुषाचा, आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास माहिती करून दिला. त्यामुळेच आज हा समाज इतिहास निर्माण करणारा एक क्रांतिकारी निर्णय आज घेऊ शकला आहे. तुम्ही इतिहास तरुणांना सांगितला, त्याने हा क्रांतिकारी निर्णय घेतला. निश्चितच हा तुमचा जिल्हाभरामध्ये कौतुक होत आहे. आणखीन एक आपला तेरमध्ये आता कार्यक्रम चालू आहे. तेरच्या विषयानं आणखीन एक प्रश्न विचारतो. आज तेरचे सुपुत्र डॉक्टर पद्मश्री पाटील
त्यांचं 40 वर्ष जिल्ह्यावर नेतृत्व राहिलेलं आहे, मंत्रिमंडळात दबदबा राहिलेला आहे आणि आज एवढं त्यांचा वाढदिवस आहे. त्याबद्दल त्यांना काय शुभेच्छा द्या? त्यांना आमच्या या समितीच्या तर्फे तसंच गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना आणखीन उदंड आयुष्य लाभो. ठिकाणी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रेणुका ब्लड बँक, रेणुका ब्लड सेंटर हे रक्तदान शिबिर इथं आयोजन केलं. थोडीशी चर्चा करायची. सर, आपलं बँक कुठली आहे? तुम्ही आपलं नाव सांगा. आपली रेणुका ब्लड बँक धाराशिव आहे. बार्शी नाक्यावर ब्लड बँक आहे आणि आपण रक्तदान करणाऱ्याला हे कार्ड देतो. या कार्डवर आपण फ्रीमध्ये बॅग देतो त्यांना. आता हे बऱ्याच यात्रा असतील, अशा ठिकाणी जे सामाजिक उपक्रम असतील, अशा ठिकाणी तुमचं ब्लड बँकेचं काम चालू असतंय. एक सामाजिक कार्य तुमचं मोठं आहे. तर आज इथं अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आलेत. किती दात्यांनी दान केले काय सांगा? आतापर्यंत 30 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. आणि असंच सगळ्यांचं सहकार्यानं लोकांचा जीव असतो. सगळ्यांनी हे जर भावना ठेवली तर काय सांगाल रक्तदानाचं महत्व काय सांगाल? आता रक्तदानाचं महत्व एवढंच की जे रक्तदान करतील त्यांना भविष्यामध्ये बीपी, डायबिटीस, हार्ट अटॅक आणि कॅन्सर हे आजार कधीच होत नाहीत. आणि त्यांनी दिलेल्या रक्तामुळे 3 पेशंटचा जीव वाचतो. 3 पेशंटचं म्हणजे कसं? PCV, प्लाझ्मा आणि प्लेटलेट हे 3 प्रोडक्ट आपण सेपरेट करतो. कारण ज्यांना गरज PCVची आहे त्यांना PCV देतो, कुणाला प्लेटलेट लागले तर प्लेटलेट देतो आणि प्लाझ्मा लागला तर प्लाझ्मा देतो. ज्याला जसे गरज आहे तसं आपण ते ब्लड मधून सेपरेट करून देतो आपण त्यांना. बरं, याला अटी नियम काय आहेत? म्हणजे कुणी करावं कुणी करू नये असं काही? रक्तदान करण्यासाठी वजन कमीत कमी 45 किलो पाहिजे आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण 12.5 पेक्षा जास्त पाहिजे आणि वय 18 वर्षापासून 60 वर्षापर्यंत रक्तदान करू शकतात. ते सगळे करू शकतात. बरं, महिलांनी थांबा, महिला प्रतिनिधी आहेत, त्यांची आपण थोडस प्रतिक्रिया घेऊ. मॅडम, तुमचं नाव सांग. कोण बोलतो? तुम्ही बोलताय का? तुमचं नाव सांगा. नाव सांग, विचार करून सांगा. विचार या मॅडम आहेत. मॅडम, तुम्ही बँकेमध्ये काम करताय. आता इथं प्रत्येक शिबिरामध्ये तुमचं रेणुका ब्लड बँक म्हणजे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे, प्रत्येक ठिकाणी असते. प्रत्येक ठिकाणी मी पाहतोय की महिलांची संख्या कमी असते. त्याविषयी काय सांगाल? महिलांनी करावं न करावं काय? महिलांनी केलेलं चांगलंच असतंय, पण महिलांचं पण कसं असतंय, ज्यांना HB असते ना ते देऊ शकतात, नाही तर ज्यांचं HB बसत नाही ते देऊ शकत नाही, असं असतं. तर आता कोण्या महिलांनी करू नये असं काही सांगते का? म्हणजे कोण प्रेग्नेंट असतील किंवा असं काही? ज्यांना थायरॉइड असते, जे प्रेग्नेंट आहे, ज्यांना पिरियड्स आलेत ते करू शकत नाही. बरं, संख्या महिलाची कमीच आहे कारण महिला करतच नाही. काय आव्हान काय करायला सगळं आमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महिलांना काय आव्हान करायला? रक्तदान केलेलं चांगलं असतंय. कोणताही आजार वगैरे होत नाही तर आपण रक्तदान करावं. रक्तदान केलं की रक्त म्हणजे आपलं नवीन तयार होते आणि नवीन तयार होते, आपल्या शरीरासाठी चांगलं असतंय. माझं हेच मत. या ठिकाणी पाहिलं आपण महिलांनी सुद्धा रक्तदान करणे चांगलं असतंय कारण आपण रक्त देतो त्यावेळी दुसरं नवीन येतं आणि फ्रेश रक्त येत असतंय असं मॅडम सांगितलं. त्यामुळे महिलांनी सुद्धा रक्तदान करायला हरकत नाही. आणि आपल्या तेरमध्ये तरी महिला बऱ्याचशा पुढे आलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण यात्रा पाहतोय, वेगवेगळ्या उपक्रमामधून महिला रक्तदान करत आहेत. महाराष्ट्रासाठी एक चांगला संदेश महिलांसाठी जाणार आहे. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, तेर, धाराशिव.